नमस्कार. आज आपण गोष्ट करणार आहोत भारताच्या इतिहासातल्या एका अशा लढ्याची जो देश स्वतंत्र झाल्यानंतरही तब्बल 1 वर्ष सुरू होता. ही कहाणी आहे मराठवाडा मुक्ती संग्रामाची. सुरुवातच एका अशा प्रश्नानं करूया जो विचार करायला लावणार आहे. एक विचार करा की जर भारताच्या अगदी मधोमध त्याच्या हृदयस्थानी असलेला मराठवाड्याचा प्रदेश पाकिस्तानचा भाग झाला असता तर काय झालं असतं? पण हे शक्य तरी कसं होतं? ही गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. ऑगस्ट 1947 मध्ये जेव्हा अख्खा भारत स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत होता, तेव्हा देशाच्या पोटात असलेलं हैदराबाद संस्थान भारतात सामील व्हायला तयार नव्हतं. विचार करा, सरदार पटेलांसमोर किती मोठं काम होतं. 560 पेक्षा जास्त संस्थानांना भारतात आणायचं होतं. बहुतेक संस्थानं सामील झाली, पण 3 मोठी संस्थानं अडमुठेपणा करत होती आणि त्यातही देशाच्या बरोबर मध्यभागी असलेलं हैदराबाद सगळ्यात जास्त हट्टी होतं. आता हे काही साधंसुधं संस्थान नव्हतं. त्याचा राजा निजाम मीर उस्मान अली खान जगातला सर्वात श्रीमंत माणूस होता. त्याची संपत्ती किती होती? तर त्या काळात 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त. निजामाचे प्लॅन्स तर खूप मोठे होते. त्याला हैदराबादला एक वेगळाच देश बनवायचं होतं आणि ते नाही जमलं तर पाकिस्तानमध्ये सामील व्हायचं होतं. आणि याला पाठिंबा कोणाचा होता? तर थेट मोहम्मद अली जिन्नांचा. पण हैदराबादमध्ये निजामाचं हे स्वप्न लोकांसाठी एक भयानक दुःस्वप्न ठरलं. आणि हे सगळं कोण करत होतं? तर त्याचं खाजगी लष्कर, रझाकार. तर हे रझाकार होते तरी कोण? हे म्हणजे कासिम रिझवी नावाच्या एका कट्टर माणसाचं खाजगी सैन्य होतं. आणि त्यांचं एकच काम होतं, धाक दपटशाने, हिंसेने बहुसंख्य जनतेवर आपलं राज्य टिकवून ठेवणं. आणि यांचे प्रकार इतके भयंकर होते, म्हणजे सर्रास लुटमार, जाळपोळ, स्त्रियांवर अत्याचार, जबरदस्तीने धर्मांतर. जे कोणी भारताच्या बाजूने बोलेल त्याला संपवून टाकायचं. एक प्रकारची दहशतीची लाटच होती ती. पण मराठवाड्याची जनता गप्प बसली नाही. त्यांनी ह्या अत्याचाराविरोधात आवाज उठवला. आणि या लढ्याचं नेतृत्व करत होते गांधीवादी नेते स्वामी रामानंद तीर्थ. स्वामी तीर्थ थेट महात्मा गांधींकडे गेले आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं, एक तर आम्ही हे संस्थान सोडून स्वतंत्र भारतात निघून जातो, नाहीतर आम्ही इथेच लढू आणि आमचा जीव देऊ. आणि गांधीजींनीही लोकांना स्वतःच्या रक्षणासाठी लढण्याची परवानगी दिली. म्हणजे बघा, एका बाजूला मराठवाड्यातली सामान्य जनता रस्त्यावर उतरून लढत होती आणि त्याच वेळी दिल्लीत सरदार वल्लभभाई पटेल एक वेगळीच राजकीय लढाई लढत होते. म्हणजेच हा मुक्तीचा लढा एकाच वेळी 2 ठिकाणी सुरू होता. एक मराठवाड्याच्या गावागावात जिथे लोक सशस्त्र संघर्ष करत होते, आणि दुसरा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात जिथे डावपेच आखले जात होते. सरदार पटेलांसाठी हैदराबादचा प्रश्न खूप महत्त्वाचा होता. त्यांचं म्हणणं होतं की हैदराबाद म्हणजे भारताच्या शरीरातलं पोट आहे, आणि जर पोटच शरीरापासून वेगळं झालं तर शरीर कसं जगेल? म्हणजे देशाच्या अखंडतेचाच प्रश्न होता. जवळपास 1 वर्ष दिल्ली सरकारने चर्चेतून मार्ग काढायचा प्रयत्न केला, पण निजाम काही ऐकायला तयार नव्हता. तो फक्त वेळ काढत होता. उलटं त्याने पाकिस्तानला 20 कोटींचं कर्ज देऊन भारताला डिवचवलं. रझाकारांचे अत्याचार वाढत होते. आणि मग पत्रकार शोईबुल्ला खान यांची हत्या झाली. आणि त्यानंतर मात्र लष्करी कारवाईशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. आणि मग तो दिवस आला. बोलणी फिसकटली होती. रझाकारांचा क्रूरपणा सगळ्या सीमा ओलांडून गेला होता. शेवटी भारत सरकारने निर्णय घेतला. 13 सप्टेंबर 1948 रोजी अंतिम कारवाईला सुरुवात झाली. या लष्करी मोहिमेला एक कोड नेम देण्यात आलं, ऑपरेशन पोलो. तसं तर ही एक पोलीस कारवाई होती. म्हणजे तिथली कायदा सुव्यवस्था पुन्हा जागेवर आणायची आणि हैदराबादला भारतात सामील करून घ्यायचं, हेच मुख्य उद्दिष्ट होतं. आणि आश्चर्य म्हणजे ही कारवाई इतकी वेगवान होती की अवघ्या 109 तासांत, हो फक्त 109 तासात भारतीय सैन्याने सगळं संस्थान ताब्यात घेतलं आणि निजामाला शरण यायला भाग पाडलं. 13 सप्टेंबरला भारतीय सैन्य अनेक बाजूंनी हैदराबादमध्ये घुसलं. निजामाचं सैन्य आणि रझाकारांनी थोडाफार प्रतिकार केला, पण तो फार काळ टिकला नाही. बघता बघता मोठी शहरे ताब्यात आली आणि अखेरीस 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाने शरणागती पत्करली आणि तो लढा संपला. तो दिवस म्हणजे मराठवाड्यासाठी खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा दिवस होता.
लोकांच्या चेहऱ्यावर आनंद होता, एक प्रकारचा दिलासा होता. कारण त्या दिवशी भारताचं एकीकरण पूर्ण झालं होतं. ह्या विजयाचे जे खरे शिल्पकार होते सरदार पटेल, ते स्वतः हैदराबादला आले आणि तिथल्या जनतेला उद्देशून ते जे बोलले ते ऐतिहासिक होतं. ते म्हणाले, आजपासून तुम्ही फक्त भारताचा एक भाग नाही, तर तुम्ही भारताचं हृदय झाला आहात. पण ज्या स्वप्नासाठी हा लढा दिला गेला, त्या स्वप्नाचं आज काय झालंय? भारताचं हृदय म्हणून ओळखला जाणारा मराठवाडा आज कुठल्या परिस्थितीत आहे? औद्योगिक मागासलेपण, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, सततचा दुष्काळ हे आजचं वास्तव आहे. आणि म्हणूनच हा प्रश्न विचारावासा वाटतो की ज्या प्रदेशाने भारताचं हृदय बनण्यासाठी एवढा मोठा संघर्ष केला, त्या प्रदेशाला स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही विकासासाठी का झगडावं लागत आहे? ज्या स्वप्नासाठी तो लढा झाला, ते स्वप्न खरंच पूर्ण झालंय का?